85 वर्षाच्या आजी होत्या. डॉक्टर साहेबाकडे गेली, गावामध्ये डॉक्टर असेल बघा, डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेबाला सांगलं, डॉक्टर साहेब अहो माझं अंग दुखतंय हो. म्हणे हो का? म्हणे हो. मग डॉक्टर साहेबांनी कानात आ करा, जीभ बाहेर काढा, बॅटरी चमकणार. ते कोणता स्कोप असतो तो कानामध्ये, कोणता स्कोप? स्टेटस्कोप. इतके नावच अवघड आहे. ते कानामध्ये घालतात. ते चेक केला आणि मग सहज डॉक्टर काय विचारतात तो आई, पहिला प्रश्न, तुमचा आहार कसा आहे? काय विचारतात आई? आहार कसा आहे? तुमचा आहार किती आहे? मग आजीने सांगू लागले, म्हणे महाराज हा डॉक्टर साहेब माझा आहार काही जास्त नाही, मी अगदी कमी अल्प आहार घेते. म्हणे किती? मला एका टायमाला 10 पोळ्या लागतात. एका टायमाला 10 पोळ्या, 6 प्लेट त्या ठिकाणी मला भाजी लागते आणि 3 प्लेट मला काय लागतो? भात लागतो. 10 पोळ्या, 6 प्लेट भाजी आणि 3 प्लेट काय? भात. हा माझा आहार आहे म्हणे. मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं, हा तुमचा अल्प आहार आहे का? म्हणे मग पूर्ण आहार किती असेल? मग डॉक्टरने सांगितलं, मी तुमच्यासाठी एक औषधी देतो म्हणे. तब्येत कमी करासाठी गेल्या, तुमच्यासाठी एक औषधी देतो म्हणे. ती औषधी तुम्ही दररोज घ्यायची म्हणे, दररोज नित्य घ्यायची म्हणे. म्हणे काय? तर त्या ठिकाणी सांगू लागले, तुम्ही 10 पोळ्या खाता तर 5 पोळ्या खा. 6 प्लेट तुम्हाला भाजी लागते तर तुम्ही काय करा? 3 प्लेट घ्या. 3 प्लेट भात खाता तर तुम्ही 1.5 प्लेट भात खा. हे तुमच्यासाठी काय आहे? औषध आहे. काय म्हणले? औषध आहे. ती बाई हुशार होती. चालत 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 दरवाजापर्यंत गेली आणि डॉक्टर साहेबाला म्हणू लागले, डॉक्टर साहेब तुम्ही औषध मला दिलं, पण हे औषध जेवण करून घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? म्हणजे तसं तर नाही ना, भाषा तर समजते ना. हा